मॅडम त्या पाठीमागं हे मागे मागे सर्व मागे केंद्र सरकारचा केंद्र सरकारचा केंद्र सरकारचा भाजप सरकारचा एनडीए सरकारचा अरे या केंद्र सरकारचं करायचं काय अरे महाराष्ट्राला भोपळा देणाऱ्या सरकारचं करायचं काय अरे धिक्कार असो धिक्कार धिक्कार असो धिक्कार असो अरे या केंद्र सरकारचं करायचं काय अरे महाराष्ट्राला भोपळा देणाऱ्या सरकारचं करायचं काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्राचा बुलंद आवाज अरे मागे मागे महाराष्ट्राचा बुलंद आवाज मागे मागे एनडीए सरकारचा भाजप सरकारचा एनडीए सरकारचा मोदी सरकार मोदी धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो केंद्र सरकारचं करायचं काय केंद्र सरकारचं करायचं काय धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो रोल साहेब आज माननीय शरदचंद्र पवार आमच्या पार्टीतर्फे आम्ही अर्थसंकल्पाचा निषेध करण्यासाठी इथं आंदोलन करत आहोत. माझे सर्व कार्यकर्ते इथं जोमाने हजर आहेत आणि एक आहे की सरकारने बिहारचा आणि आंध्र प्रदेशशिवाय दुसरं काय अर्थ केलं नाही. या सरकारनं हे कळलं की महाराष्ट्राने समजा तुम्हाला कमी खात्यात दिल्या असतील असं म्हणून तुम्ही त्याच्याकडे देशाची भावना बघत तर महाराष्ट्रात तुम्ही द्वेष करताय हे एकत्र दिसून आले. रेल्वेच्या एवढा प्रोजेक्ट चालू सध्या त्या रेल्वेला एकही ठिकाणी पैसे दिले नाहीत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही काही पैसे दिले नाहीत आणि म्हणून म्हणतात पीक विमा दिला हे दिला ते दिला अशा सरकारचा आम्ही निषेध करतो. दुसरं असं आहे की 3 लाख रुपये जे कमवतात त्यांच्यावर ते 5% टॅक्स करत आहे. हे म्हणजे उद्या ते लोक फाशी घेऊन माळी घालते या लोकांना येणार आहे. ह्या सरकारचा आम्ही निषेध करतो आमच्या पार्टीतर्फे. राष्ट्रवादी आम्ही जे करतो ते बरोबर आहे. आम्ही त्याच्या विरोध नकारात्मक करण्यापेक्षा जे तुम्ही देता ते आमच्या महाराष्ट्राला काय काम काय आम्ही काय तुम्ही आम्हाला काय दिले नाही पैसे काय करणार न द्यायचं. तुमच्या मनात द्वेष आहे ना निश्चित. आमचे खासदार एवढे आले म्हणून तुम्हाला वाईट वाटतं तुम्हाला दुसरं काही नाही. तुमच्या मनात प्रत्येक भावना ही असते काय जबाबदार कोण आहे. सगळ्या कार्यकर्ते येतील ते बाहेरगावी गेले आणि झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला या ठिकाणी जास्त खासदार निवडून दिले. त्यामुळे महाराष्ट्राकडे या ठिकाणी दुर्लक्ष करण्यात आलं. महाराष्ट्रामध्ये विदर्भाला पॅकेज देणं अत्यंत गरजेचं होतं. महाराष्ट्राच्या बरोबर शेतकऱ्यांना खतामध्ये आणि कीटकनाशकांमध्ये GST त्याच्या ठिकाणी दूर करून त्या GST काढून त्यांना तिथं सवलत देण्याची गरज होती. त्या ठिकाणी रोजगारचा प्रश्न होता. महागाईच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने फक्त खुर्ची बचाव आणि सत्ता वाचवण्याकरता या 2 मित्रांना खुश करण्याकरता हा सगळा आटापिटा होता. परंतु याच्यामध्ये हे करत असताना बाकीच्या राज्यामध्ये राहणाऱ्या जे लोक आहेत ते गरीब आहेत ज्यांना गरज होती त्यांना सवलत देण्याची त्यांना अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्याची ती तरतूद या ठिकाणी केली नाही.